नमस्कार. आपण पाहत आहात श्वेतक्रांती. श्वेतक्रांती म्हणजे काय? तर श्वेतक्रांती म्हणजेच दूध उत्पादन क्रांती होय. ही भारतात 1970च्या दशकात सुरू झाली. तिने भारताला दूध उत्पादनात आत्मनिर्भर बनवले. श्वेतक्रांतीचा मुख्य उद्देश भारतातील दूध उत्पादन वाढवणे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूध व्यवसायात प्रोत्साहन देणे, पोषण मूल्य असलेले दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थाची उपलब्धता वाढवणे, म्हणजेच त्यापासून दूध, दही, ताक, लोणी, तूप बनवणे. क्रांतीचे प्रमुख नेतृत्व डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी केले. त्यांना श्वेतक्रांतीचे जनक म्हणूनही संबोधले जाते. फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्यूशन. ऑपरेशन फ्लड या योजनेद्वारे देशभरात ही क्रांती पसरली. श्वेतक्रांतीचे परिणाम तर भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन देश बनलाय. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. अमूल सारख्या सरकारी संस्थांची स्थापना व वाढ झाली. दूध वितरण स्वयंपूर्णता पोषणदृष्ट्या समृद्ध भारताचा पाया बनला. महत्त्वाच्या योजना ऑपरेशन फ्लड 1970 डेअरी सहकारी संस्था, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड NDDB चा प्रभाव गरीब व मध्यम शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. महिलांचे आर्थिक सशक्तीकरण झाले. ग्रामीण रोजगार निर्मिती झाली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.